नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज शिंदे सावध करतो आपल्या मराठी चॅनल माहिती सातारामध्ये. आज आपण एवढं बघणार आहोत की महाडीबीटी पोर्टलवरती यावर्षी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आता जे मुलं SCBCमधनं असतील, EW असतील किंवा TW असतील तर त्या सर्वांसाठी फॉर्म भरायचा आहेत. त्यात आपण बघूयात की फॉर्म कसा भरायचा महाडीबीटी स्कॉलरशिपवर. तर आपण पहिलं तुमचा महाडी पोर्टल आपण लॉग इन करून घ्यायचं आहे. तुमचा ID पासवर्ड क्रिएट केला नसेल तर तुम्हाला तो क्रिएट करून घ्यावा लागेल. जे आता यावर्षी मुलं नवीन असतील, ज्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरला नसेल तर त्यांचा ID पासवर्ड क्रिएट करायला लागेल. आणि जे मुलं 11वीला होती, 11-12वीला असताना त्यांनी स्कॉलरशिप घेतली असेल तर त्यांचा ID पासवर्ड ऑलरेडी क्लिअर बनवला असेल तर तो परत बनवायची काही गरज नाही. तर आपण बघूयात की नवीन फॉर्म कसा भरायचा किंवा रिन्यूअल कसा करायचा. तर आपण लॉग इन केलेलं आहे. ही सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन देईल. तर आपण इथं प्रोफाईलवर यायचं आहे. तुम्ही त्यानंतर आपला असा फॉर्म ओपन होईल. तर आपण पहिला फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला तेवढं एक टॅब आहे, ते टॅब तुला भरून घ्यायचे. तर इथं आपण पहिला फॉर्म भरलेला आहे तर आपल्याला यांची बेसिक माहिती आपल्याला फक्त चेंज करायची. तर आपल्याला काय करायचं, इन्कम उत्पन्न दाखला तो आपल्याला चेंज करायचा आहे. तर आपल्या इथं आहे उत्पन्न दाखला, तर आपण बदलून घेऊयात. तो उत्पन्न दाखला अपलोड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं त्यांचा उत्पन्न दाखला लक्षात हवी. तुम्हाला इथं शेवटला तारीख येते तर ती तारीख तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तुमचं उत्पन्न आहे ते उत्पन्न तुम्ही टाकून घेते. त्यानंतर तुम्हाला इथं नंबर दिसतो, हा नंबर तुम्हाला टाकायचा. तर आपण टाकून घ्यायचा नंबर बघा 426153 आपण टाकून घेऊ. नंबर आपण टाकून घेतला. त्याचं उत्पन्न त्यांचं किती ते बघायचे आपल्याला. 65,000 तारीख आपल्याला बघायची, खाली तारीख दिलेली असेल आपल्याला आपल्याला तारीख टाकून घेतली. प्रकारे आपण उत्पन्न दाखला अपलोड केलेला आहे. बाकीची माहिती मला भरायची गरज नाही. बँकेची माहिती पण भरायची काही तुम्हाला गरज नाही आहे. तर बाय डिफॉल्ट तुमची आधारला बँक लिंक असेल त्या बँकेला तुमचे पैसे येतात. त्यानंतर आपल्या इथं भरायचं ॲड्रेस इन्फॉर्मेशन. तर तुमचा ॲड्रेस असेल बाय डिफॉल्ट तो येईल. जर तुम्ही तिथं जर असाल तर येस करा, नाही तर तुम्ही ऑदर ठिकाणात असाल तर तो तुम्ही टाकू शकता किंवा इथं नो करून तुम्ही तो ॲड्रेस होऊ शकता. आता आपल्याला परत भरायचे ऑदर इन्फॉर्मेशनमध्ये तुमच्या आईवडिलांचं नाव टाकून घ्यायचं. जर तुमच्या आई असेल, वडील असतील तर त्यांचं येस करून नाव माहिती भरायचे. जर नसतील तर त्यांचं नो करायचं आणि सोडून सेव्ह करायचं. त्यानंतर आपलं महत्त्वाचं म्हणजे आता करंट कोर्सवर आपल्याला यायचं आहे. आता इथं करंट कोर्सवर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपण माहिती भरलेली आहे ऑलरेडी, बरोबर आहे. तर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना सर्व माहिती भरावी लागेल पहिल्यापासून. तो कसा भरायचा तिथे पण व्हिडिओ मी टाकेन, तुम्ही तो बघून घ्या. आता आपण फक्त रिन्यूअल कसं करा आपण तर बघूया. इथं आपण बघितलं इथं आता सेकंड इयरला पर्सिंग होतात, आपण डिलीट करून टाकायचं आहे. आपण डिलीट केलेलं आहे. आता आपल्या सेकंड इयरला पास झाले म्हणजे आपण याला सेकंड इयर घेणार कंप्लीट 2023 आणि इथं पर्सेंटेज तुमच्या मार्कलिस्टवर असेल. तर समजा डिप्लोमा विद्यार्थी असेल, डिग्री विद्यार्थी असेल तर काहींच्या मार्कलिस्टवर CGP असेल आणि काहींच्या मार्कलिस्टवर पर्सेंटेज असतील तर ते तुम्ही टाकून घ्यायचे. त्यानंतर आपण पर्सेंटेज तुम्ही टाकली इथं. रिझल्ट पास असेल तर पास, एखाद्या दिवशी बॅक असेल तर तुम्ही केटीकेटी करू शकता. इथं पास विथ केटीकेटीला. त्यानंतर आपल्याला इथं मार्कलिस्ट अपलोड करायचं. तर इथं आपल्या मार्कलिस्ट आपण करून ठेवले फोर्थ सेमिस्टरचं, ते आपण सेव्ह केलं आणि सेव्ह करायचं. ओके. त्यानंतर आपली माहिती भरली जाते. आपल्याला फर्स्ट इयरचं कंप्लीट झालं, सेकंड इयर कंप्लीट झालं. आता आपण थर्ड इयरला पर्सिंग आहे. तिथं आपण थर्ड इयरला जाणार, पर्सिंग करणार. तुमचं कॉलेज ज्या दिवशी चालू झालं आहे तर ते कॉलेज तुम्ही तारीख टाकायचे आणि फी तुम्ही जी काही फी पे केली असेल ती फी तर तुम्ही टाकून घ्यायची. ही फी तुमच्या प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगळी असेल, ह्यानुसार वेगळे असतात तर ती टाकून घ्यायचे. काही ठिकाणी 0 टाकतात, काही जण पावती असेल ती अमाऊंट टाकतात, काही जण पावती अमाऊंट असेल तरी पण 0 टाकतात. ते डिफाईन करतं तुमच्या कॉलेजच्या याच्यावर किंवा तुमच्या याच्यावर. तिथं आपल्याला बोनाफाईड अपलोड करायचं आहे किंवा तुमची फीची रिसिप्ट अपलोड करायची आणि सेव्हवर क्लिक करायचं. हे काही तुमच्या माहिती होऊन झालेली आहे. तर पाच क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही इथं बघा 10वी बेसर विषय घेतलं 10वीचे मार्क्स आले. जर तुम्ही फर्स्ट इंजिनिअर विषय घेतला असेल तर 10वी-12 मार्क्स येतील. तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतला असेल डिग्रीसाठी तर 10वी-12 मार्क्स विथ डिप्लोमा येईल. तर डायरेक्ट सेकंड डिप्लोमा घेतला असेल तर 10वी-12 मार्क लिस्ट आणि 0 डॉक्युमेंट. ते तुम्ही ज्या वर्षी ज्या सिटी ॲडमिशन घेतलं असेल त्यानुसार तुमचे ते डॉक्युमेंट चेंज होत असतात. ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायला लागतात. त्यानंतर आपल्याला इथं बघायचं त्यासाठी
हॉस्टेलसाठी. तर तसं आता हॉस्टेलचं पण आता अमाऊंट वाढलेली आहे. ओपन कॅटेगरीला अमाऊंट झालेली आहे ऑलमोस्ट 43,000 आणि ती आलेली पण आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं तुम्ही ज्या दिवशी नसेल घ्या तिथं डेट टाकून ठेवा आणि त्या अमाऊंट तुम्ही आता वाढवून काहीतरी चालेल. तुम्हाला भाडेकार्य करून घ्यावं लागतं, तुम्ही अपलोड करू शकता इथं. आपण सेट करूयात आणि पूर्ण परत माहिती भरून घेऊ. हेच कॉल करू आपण इथं आणि परत माहिती भरून घेऊ, कारण की मागची माहिती अपलोड होती. मी तुम्हाला मागची बी अमाऊंट दाखवतो यांची की किती मंजूर झालेली आहे. तुम्हाला अंदाज येईल की अमाऊंट किती येते ते. त्यामुळे हे पण माहिती भरून ठेवणं गरजेचं आहे. पिनकोड नंबर टाकायचा आहे. तर अशा काही तुम्ही जर कॉलेज हॉस्टेलला राहत असाल तर कॉलेज हॉस्टेलचं लेटर असतं रेक्टरचं, ते लेटर अपलोड करायचं आहे. जर तुम्ही प्रायव्हेट हॉस्टेलला असाल तर प्रायव्हेट हॉस्टेलचं भाडे करार असतो, रूम ॲग्रीमेंट, ते करून टाकायचे, सेव्ह क्लिक करायचे. अशा प्रकारे फॉर्म भरून झालेला आहे. तर तिथे आपण माय प्रेस्टमध्ये गेला तर आपल्याला जुना माहिती बघायची इथं फॉर्म. त्याचे दोन्ही फॉर्म येतात. अमाऊंट बघू आपण किती आले बघितलं आपण. तिथं अमाऊंट दाखवली आपल्याला 43,000. जी आधी गेल्या वर्षी ओपन कॅटेगरीला 20,000 अमाऊंट येत होती, ती आता सर्व मिळून म्हणजे भोजन भत्ता, रेट अलाउन्स सगळं मिळून तुम्हाला 43,000 तुम्हाला मिळणार आहे. चांगली गोष्ट आहे मुलांसाठी सुद्धा. अशा प्रकारे आपण बघू शकतो. तर आपण हे दोन्ही नंबर आपल्याला कॉपी करायचे, कारण की आपल्याला ह्या नंबरवरून आपलं अप्लाय करायचं आहे. तर आपण ABC फॉर्मचा नंबर लिहून घ्यायचा आहे व्यवस्थित. जो नंबर आहे आपली शाळी नंबर, हा आपल्याला नंबर लिहून घ्यायचा. कॉपी पेस्ट होत नाही आहे, तो आपल्याला लिहून घ्यावा लागेल. त्यानंतर आपल्याला त्याची ऑल स्कीमवर आपण गेल्यानंतर इथं आपल्याला डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन जायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला राजेश छत्रपती शाहू महाराज योजना EBCवर क्लिक करून अप्लाय करायचं, सर्च करायचं, त्यानंतर तिथं अप्लाय करायचं. इथं आपल्या रिन्युअलला जायचं. इथं जर पेस्ट झालं तर ठीक आहे, तर पेस्ट काय होत नाही तर आपल्या इथं टाईप करून घ्यायचं आहे. तुम्ही स्टायपंड घेत असेल तिथं 9 करायचे. जर तुम्ही स्टायपंड लेस केलं तर तुम्हाला फॉर्म भरताना बोललेलं मी तिथं आपलं प्रतिज्ञापत्र अपलोड करायचं आहे. प्रतिज्ञापत्राचा बी फॉर्मॅट तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन देईल, तिथं तुम्ही डाउनलोड करू शकता. सेव्हवर क्लिक करायचं. सेव्ह क्लिक केलं तुमचं माहिती अशी ओपन होईल. तुम्ही माहिती व्यवस्थित बघायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड केलेली माहिती चेक करून बघायची बरोबर आहे का. त्यानंतर इथं अपलोड केलेले डॉक्युमेंट सगळे तुम्ही व्ह्यू करून बघू शकता. ओके, आणि त्यानंतर सबमिटवर तुम्ही क्लिक करायचं आहे. पत्र अपलोड करूयात. तर डेट आणि टाईम नको टाकायला, तर आपण परत सेव्ह करूयात. बघू आपण शेवट आपण डेट टाईम आहे महत्त्वाचं आहे. सगळं माहिती भरली की चेक करायचे, ओके असेल आणि तर आपण सेव्हवर क्लिक करायचं तर चेकबॉक्सवर. तुम्ही डॉक्युमेंट ओपन जर करून बघितले असं ओपनचं डॉक्युमेंट तर चेक करून बघायचे की आपले डॉक्युमेंट आहेत का, व्यवस्थित झालेले आहेत का. चेक करून आपण काय करायचे, सबमिटवर क्लिक करायचं. ओके, आपला ID चुकलेला आहे तर आपला पुन्हा जायचं इथं आणि पुन्हा आपल्याला ट्राय करायचं आहे. पुन्हा अप्लाय करायचं आहे. इथं परत येस करायचं आहे. तुम्हाला इथं परत तो नंबर तुमचा टाकायचा आहे. नंबर फक्त व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका, म्हणजे अशी नवीन आणि अपडेट माहिती तुमच्यावर पोहोचवली जाईल. तर आपण अपलोड केलेलं आहे आणि सेव्ह करायचं आहे, माहिती बघायची आहे आणि इथं सबमिटवर क्लिक करायचं. ID पुन्हा चुकते, आपण परत जाऊन बघूया तिथं ID काय प्रॉब्लेम झाला आपला. चेक करा ID बरोबर आहे का. BT
आपला आय डी चुकलेला आहे, त्यामुळं ते अपलोड होत नाही व्यवस्थित. तर आपण पुन्हा आय डी इथे लिहून घेऊयात व्यवस्थित. हा जो आय डी व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे, कारण की आय डी तर परत ते अप्लाय करता येत नाही. मग आपल्याला वाटतं की आपला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा आपलं काही चुकतंय, तर आपण पुन्हा जाऊयात आणि पुन्हा ट्राय करू. आलो आपण, तर इथे आपण पुन्हा येस करायचे. तर परत तुम्ही आपण टाकलेलं आहे, नो करायचं आहे. प्रत्ययपत्र इथं अपलोड करायचं आपल्याला. त्यानंतर आपलं अपलोड केलेलं आहे इथं, नंतर नो करायचं आहे. तुमचं इथं ॲडमिशन EWSमध्ये असेल तर EWSवर येस करायचं आहे. आणि TWSला EBCला अप्लाय करता येत नाही, त्यामुळे तो तुम्ही ऑप्शन घेऊ शकत नाही. तर सेव्हवर क्लिक करायचं. अशी माहिती परत अपलोड होईल आपण तर, आणि इथं क्लिक करायचं आहे, माहिती बघायची, डॉक्युमेंट चेक करायचे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला फॉर्म भरून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका, म्हणजे अशी नवीन आणि अपडेट माहिती तुमच्यावर पोहोचली जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.